नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनरच्या PYQ सिरीजमध्ये. मित्रांनो, आजची जी PYQज आहे ही PYQज 5th नंबरची आहे. बरेचदा असं झालंय की काही लोक कदाचित या PYQजलाच म्हणजेच 2013च्या पेपरला जर का स्किप करत असेल तर कदाचित येणाऱ्या पेपर देणाऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आणि चूक यासाठी सांगतोय कारण यामध्ये बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते अनएक्सपेक्टेड क्वेश्चन आहे आणि कदाचित हे क्वेश्चन तुम्हाला 2024-25च्या पेपरमध्ये सुद्धा बघायला मिळतील. मग त्यावेळेला अचानक आपल्या तोंडावर बाउन्सर आल्यासारखं करून घेऊ नका. जर का ही मिस करत असाल आणि साधारणतः ही PYQज फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे बाकीच्यांसारखं आपण यावर चार्जेस वगैरे कुठेही अप्लाय केलेले नाही आहे. एक्सप्लेनेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे 2018, 2022, आता 2013 च्या PYQज आपण फ्री ऑफ कॉस्ट ठेवले आपल्या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे जे कोणते ॲस्पिरंट्स असतात की ज्यांना 2024-25चा पेपर द्यायचा आहे त्यांनी मला तरी वाटतं की याचा खरोखर फायदा करून घ्या आणि येणाऱ्या पण PYQजला प्रॉपर फॉलो करा. म्हणजे जसं की जर का खूप चांगला रिस्पॉन्स आहे तुमचा म्हणून मग टाउन प्लॅनर किंवा मग ADTPचा जो काही पेपर आहे याच्यासुद्धा PYQज विथ एक्सप्लेनेशन आपण बनवतोय. सोबतच आपण जो आपला कोर्स आहे जो की असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 यामध्ये आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये व्हिडिओ ॲनालिसिस हे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यामध्ये. ओके, आणि सेपरेट टेस्ट आपण सुद्धा लॉन्च करतोय ज्यामध्ये व्हिडिओ ॲनालिसिस त्यामध्ये सुद्धा आपण ॲड करणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच या गोष्टीचा फायदा करून घ्या. क्लिअर? मग आजचा जो क्वेश्चन आहे जो की क्वेश्चन नंबर 66 तुम्हाला बघायला मिळतोय तुमच्या स्क्रीनवर. क्वेश्चन आहे, फॉर अनालायझिंग द कॉज ऑफ ॲक्सिडेंट ॲट अ पर्टिक्युलर रोड अँड आयडेंटिफाईंग द रिलेशन बिटवीन द स्पीड अँड रिले ॲक्सिडेंट फॉलोइंग डाटा इज मोस्ट असेन्शियल. बघा की ॲक्सिडेंटचे कॉजेस काय आहेत किंवा कोणत्या पर्टिक्युलर पॉईंटवर होत आहेत आणि त्याचे मेन कॉजेस काय, म्हणजे बॉटल नेक पॉईंट आहे की काय आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक सर्वे केला जातो. त्या पर्टिक्युलर कंडिशनचं नाव काय आहे असं त्यांनी म्हटलंय. तर मित्रांनो, साधारणतः अशा पर्टिक्युलर केसमध्ये आपण स्पॉट स्पीड स्टडी जो आहे हा बघत असतो किंवा याला आपण गो थ्रू करतो, जेणेकरून स्पॉट स्पीड स्टडी थ्रू तुम्हाला कॉज ऑफ ॲक्सिडेंट माहीत पडतात, कॉज ऑफ रोड ॲक्सिडेंट काय असेल किंवा कोणत्या पर्टिक्युलर पॉईंटवर जास्तीत जास्त ॲक्सिडेंट होते, त्याचे मेन इश्यूज काय आहे, रोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कर्व आहेत का, बॉटल नेक पॉईंट्स आहेत का, हे सगळं माहीत करण्यासाठी स्पॉट स्पीड स्टडी हा प्रॉपर सर्वे आहे जो की ॲक्सिडेंट आयडेंटिफाईड करण्यासाठी किंवा कॉजेस ऑफ ॲक्सिडेंट आयडेंटिफाईड करण्यासाठी केला जातो. जर्नी स्पीड, ट्रिप जनरेशन किंवा ॲव्हरेज ॲन्युअल डेली ट्रॅफिक हे जे आहे हे या पर्टिक्युलर केसमध्ये येत नाही ॲक्सिडेंटशी रिलेटेड. क्लिअर? त्यामुळे 66ला ए करेक्ट. त्यानंतर मित्रांनो 67 जो की द ओडी सर्वे इज कंडक्टेड इन ऑर्डर टू, म्हणजेच काय, ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे इज कंडक्टेड इन ऑर्डर टू. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे जर का बघितला 2018 आणि 22 मध्ये जर का तुम्ही बघितला तर साधारणतः अशा क्वेश्चन सारखा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला नव्हता किंवा हा क्वेश्चन सुद्धा एक इम्पॉर्टंट ठरू शकतो की बाबा या पर्टिक्युलर केसमध्ये ओडी जो सर्वे आहे हा फॉलोइंग कंडिशनमध्ये कसा कसा केला जातो. बघा, डिटरमाइन अमाऊंट ऑफ बायपासेबल ट्रॅफिक दॅट एंटर अ सिटी. हा पण ओडी सर्वेचाच पार्ट आहे की एंटरिंग पॉइंटला किंवा सिटीमध्ये एंटर होणारे बायपासेबल जाणारा येणारा काय असेल ते माहिती करण्यासाठी ओडी जो सर्वे आहे हा इम्पॉर्टंट आहे. डेव्हलप अ ट्रिप जनरेशन अँड ट्रिप डिस्ट्रीब्युशन मॉडेल्स. बरोबर आहे. ट्रिप डिस्ट्रीब्युशन मॉडेल्स आपण बघितलं होतं एका मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये, किंवा ट्रिप जनरेशन कसे असतात किंवा नंबर ऑफ ट्रिप्स कशा फॉर्म होतात हे सुद्धा आपण ओडी सर्वेनेच फाइंड आउट करतो. त्यानंतर थर्ड, प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन. म्हणजे साधारणतः एखाद्या सिटीच्या ट्रॅफिक कन्सिडरेशनसाठी जर का एखादा डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये ओडी सर्वे प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे थर्ड पॉईंट पण येतोय. म्हणजे चौथा जो आहे डू ऑल ऑफ द अबोव हे त्याचा आन्सर असायला पाहिजे किंवा हे त्याचं परफेक्ट आन्सर असणार आहे, कारण या तिन्ही गोष्टी ओडी सर्वेमध्ये इम्पॉर्टंट आहे.
इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, त्यामुळे 67ला डी करेक्ट येणार. क्लिअर. त्यानंतर 68 बघा, मी तुम्हाला इथे एक साइन कन्व्हेन्शन पण टाकलं होतं. ट्रॅफिक साइन ट्रायंग्युलर इन शेप विथ रेड बॉर्डर. बघा दिसतोय रेड बॉर्डर तुम्हाला इथे बघायला मिळत असेल. ही रेड बॉर्डर आहे आणि यालाच काय म्हणतात किंवा यालाच कोणतं साइन म्हणतात. आणि हे साइन कन्व्हेन्शन सुद्धा आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केले आहे किंवा हा आपला ट्रॅफिक इंजिनिअरिंगचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की बाबा रे या पर्टिक्युलर केसमध्ये जर का अशी केस असेल ट्रायंग्युलर आहे आणि रेड बॉर्डर जर असेल तर त्याला आपण वॉर्निंग साइन असं म्हणतो किंवा वॉर्निंग सिग्नेचर असं सुद्धा म्हणतो. त्यामुळे हे वॉर्निंग साईज आहे, ट्रायंग्युलर शेपमध्ये आहे म्हणून वॉर्निंग साईज आहे. क्लिअर. त्यामुळे लक्षात ठेवा 68ला ए करेक्ट. त्यानंतर 69 ॲज पर द इको सेन्सिटिव्ह झोन गाईडलाईन 2011 ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट कमर्शियल मायनिंग इज प्रोटेक्टेड एरिया विल बी कन्सिडर्ड ॲज. बघा 4 ऑप्शन आहे. टॉलरेबल बिलकुल नाही, तिथे कोणती गोष्ट टॉलरेट केली जात नाही. परमिट लगेच इझिली किंवा कोणालाही परमिट मिळत नाही. रेग्युलेटेड ॲक्टिव्हिटी तिथे कंडक्ट केल्या जात नाही. तिथे सगळ्या प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीज असतात किंवा प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीज तिथे फॉर्म केल्या जात असतात. जो काही ॲज पर द ESZ गाईडलाईन्स आहे 2011च्या त्यानुसार जेवढेही इको सेन्सिटिव्ह झोन्स आहेत तिथे जेवढेही कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात किंवा बाकीच्या काही डेव्हलपमेंट केल्या जातात ते प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत येतात आणि त्या रूलनुसारच त्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जाऊ शकतात. म्हणून 69ला ऑप्शन ए करेक्ट. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून रोल प्ले करू शकतो की टोटल अमाउंट ऑफ ग्रीन हाऊस गॅस प्रोड्यूस इन अन ॲक्टिव्हिटी usually expressed in equivalent terms of carbon dioxide is called as. बघा डेफिनेशन आहे the total amount of greenhouse gas produced in an activity usually expressed in equivalent terms of carbon dioxide is called as. याला काय म्हणतात तर याला म्हणतात मित्रांनो कार्बन फुटप्रिंट्स. लक्षात ठेवा डेफिनेशन. ओके. जे काही ग्रीन हाऊस म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ ग्रीन हाऊस गॅस जो काही प्रोड्यूस होतो आणि त्या पर्टिक्युलरला इक्विव्हॅलंट टर्म्स ऑफ कार्बन डायऑक्साईड जो असेल त्यालाच काय बोलतात कार्बन फुटप्रिंट सुद्धा म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 70ला सी करेक्ट आहे. बघा थोडा म्हणजे इररेग्युलर क्वेश्चन वाटतो, अनफॉर्मल आहे. त्यामुळे असे क्वेश्चन जर का पेपरला आले तर आपल्याला टॅकल करता यायला पाहिजे. आणि याच पर्टिक्युलर कारणासाठी मी तुम्हाला सांगत होतो की 2013चा पेपर मिस करू नका, 2018चा तरी करू नका, 2022चा तर चुकूनही नाही. किंवा जे आपण सिरीज करतोय हार्डली ॲड काय की नॉर्मली हे व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओज असतात. म्हणजे रात्री झोपताना जर का तुम्ही बघितलं तर हेच बघून तुम्ही झोपत असेल तर कदाचित हेच तुमची कंडिशन डोक्यात राहील. म्हणजे लॉंग टाईमसाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता आणि तुमच्या लक्षात राहील पेपर पॅटर्न कसा असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यावरून स्वतः तयार करू शकता आणि याचा फायदा होतो. क्लिअर. त्यामुळे PYQजला मिस करू नका. त्यानंतर 70 झाला. 71 जो आहे द मॅक्झिमम परमिसिबल लेवल ऑफ नॉईज इन रेसिडेन्शियल एरिया ड्युरिंग डे टाईम इन डेसिबल इज. बघा हा पण तुम्ही काय करा, मी तर म्हणतो लिहूनच ठेवा बेटर वे. बघा काय आहे इंडस्ट्रियलसाठी कमर्शियलसाठी आणि रेसिडेन्शियलसाठी काय काय कंडिशन असतो. म्हणजेच हा डे फॉर्ममध्ये आणि नाईट फॉर्ममध्ये इन द फॉर्म ऑफ डेसिबल. बघा इंडस्ट्रियलमध्ये का किती आहे तर साधारणतः हा आहे 75 डेसिबल डेला आणि 70 डेसिबल नाईटला. म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये जर बघितलं तर 75 डेसिबलपर्यंत तुम्ही नॉईज ठेवू शकता आणि नाईटला 70 पर्यंत तुम्हाला ठेवता येतो. हाच जर का बघितला कमर्शियलमध्ये तर मित्रांनो कमर्शियलमध्ये हा आहे 65 आणि नाईटला आहे 55. ओके. क्वेश्चन पेपरमध्ये काय आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इथे डे टाईम विचारला आहे. डे टाईम विचारला आहे आणि रेसिडेन्शियलमध्ये डे टाईमला आहे मित्रांनो 55 आणि नाईटला असतो 45 डेसिबल. क्लिअर. ह्या कंडिशन लक्षात ठेवा, लिहून ठेवा. हवं तर कदाचित पेपरमध्ये विचारलं तर तुम्हाला सुद्धा याचा आन्सर देता यायला पाहिजे. मग रेसिडेन्शियल आहे, डे टाईम आहे
म्हणून 55 डेसिबल इट इज द करेक्ट आन्सर फॉर इट. ओके. आणि हा जो मी चार्ट किंवा टॅब्युलर फॉर्मॅट जो तयार करून दिलाय हा इम्पॉर्टंट असू शकतो किंवा हा तुम्ही लिहून ठेवा तुमच्या पर्टिक्युलर नोट्समध्ये सुद्धा. क्लिअर. त्यानंतर 72 NBA म्हणजे निर्मल भारत अभियान जो काही आहे, ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये मिशन स्कीममध्ये हा पार्ट नाही आहे निर्मल भारत मिशनचा. खरं त्याने निर्मल भारत मिशन काय करतं की सॅनिटेशनच्या फॉर्मॅटमध्ये टॉयलेटसाठी काही इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करतं. मग खरं तर हे इन्सेंटिव्ह कोणाला मिळतं, काय मिळतं याच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे. म्हणजेच काय, निर्मल भारत अभियान NBA स्कीम which aims to facilitating better access to sanitation in villages provides incentive to construct a toilet. म्हणजेच काय, टॉयलेटसाठी काही इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जातात आणि जे आत्ताही प्रोव्हाइड केले जातात. मग हे कोणासाठी आहे, तर या NBA अंतर्गत जो काही निर्मल भारत अभियान जो आहे या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीने खेड्या एरियात किंवा विलेजेसमध्ये कोणताही व्यक्ती इथे APL असू दे म्हणजे अबो पॉवर्टी लाईन, बिलो पॉवर्टी लाईन किंवा कास्ट, रिलिजन असं काहीच इथे नाही आहे. सरसगट सगळ्यांना इथे इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जात होते आणि या अंतर्गत त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या घरात टॉयलेट असायला पाहिजे. त्यामुळे काय की हे एक इन्सेंटिव्ह सगळ्यांना दिले जात होते. म्हणजेच काय, अबो पॉवर्टी लाईन असू दे, बिलो पॉवर्टी लाईन असू दे, कोणत्याही कास्टचा असू दे, सगळ्यांनाच. म्हणून मग APL हाऊसहोल्ड्स रिस्ट्रिक्टेड टू SC ST, APL अबो पॉवर्टी, ऑल BPL हाऊसहोल्ड्स ऑल बिलो पॉवर्टी लाईन, वुमन हेडेड हाऊसहोल्ड्स म्हणजे जिथे एकटी सिंगल लेडीज जी काही त्या घराला चालवत असेल ती, किंवा ऑल ऑफ दी अबो. तर इथे असं कोणतंही नव्हतं निर्मल भारत अभियानमध्ये की काही कास्टला किंवा काही रिलिजनला किंवा बिलो BPL वाल्यांना, APL वाल्यांना असं काही नव्हतं. सरसकट सगळ्यांना इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जाते आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये हे ऑल ऑफ दी अबो ऑप्शन करेक्ट आहे. म्हणून 72 ला D करेक्ट. त्यानंतर आहे मित्रांनो 73 अंडर द PM ग्रामीण सडक योजना म्हणजे आपण माहित आहे ना पंतप्रधान ग्राम सडक योजना ही तुम्हाला माहित असेल किंवा त्याचे बोर्ड आपण नॉर्मली बघतो. ओके. हे तुम्हाला ना मोस्टली तुम्हाला फक्त आणि फक्त गावात बघायला मिळेल, लक्षात ठेवायचं. ओके. PMGSY अंडर द PM ग्रामीण सडक योजना विच ऑफ द फॉलोइंग रोड्स आर कवर्ड. कोणते कोणते रोड यामध्ये कव्हर होतात, तर विलेज रोड्स, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, स्टेट हायवे फॉलिंग विद इन द रूरल एरिया अँड ऑल द रोड्स फॉलिंग विद इन द रूरल एरिया. एक लक्षात घ्या, फक्त पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत फक्त विलेज रोडच फक्त केले जात होते. मेजर डिस्ट्रिक्ट रोड नाही किंवा स्टेट हायवे which falling within the area of rural area or all the roads are falling under the area of rural area हे काहीच नव्हतं. फक्त विलेजचा एक रोड जो की या पर्टिक्युलर PM ग्रामीण सडक योजनेअंतर्गत घेतला जात होता. म्हणून ह्या विलेज रोडचं जे ऑप्शन आहे हे करेक्ट आहे. जर तुम्हाला कोण्या गावात गेले तुम्ही खेड्यागावात, तर एकतर गावाच्या सुरुवातीला किंवा जिथनं रोड चालू होतो तुम्हाला तिथे बघायला मिळेल, तो बोर्ड तुम्हाला आताही बघायला मिळेल. म्हणजे अजूनही माझ्या गावात आहे PM ग्राम सडक योजनेचा बोर्ड आणि हा विलेज रोडला कन्स्ट्रक्ट करण्यासाठीच फक्त युटिलाइज केला जायचा किंवा ही योजना त्याच रोडसाठी फक्त होती. क्लिअर. त्यानंतर 74 अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड कन्स्ट्रक्शन ऑफ फार्म बिल्डिंग इज नॉट परमिसिबल ऑन अन ॲग्रिकल्चर लँड व्हेन. बघा, खरं तर या पर्टिक्युलर MLRC कोडच्या अंतर्गत जर का कोणत्याही व्यक्तीला जर का कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा फार्म कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर साधारणतः आपण कलेक्टरची परमिशन घेतो. पण त्या केसमध्ये जर का ती जमीन 0.4 हेक्टरपेक्षा कमी भरत असेल तर मग तिथे कोणत्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करण्यास अनुमती दिली जात नाही किंवा परमिशन नसते. मग जर का जमीन ही 0.4 हेक्टरपेक्षा कमी होत असेल तर तिथे कोणत्याही केसमध्ये त्या व्यक्तीला परमिशन दिली जात नाही. म्हणजेच काय, एरिया ऑफ लँड होल्डिंग इज लेस दॅन 0.4 हेक्टर बरोबर आहे. एरिया लँड होल्डिंग मोर दॅन चुकीचं आहे. लँड होल्डिंग कन्सिस्ट ऑफ ॲल्युव्हियल सॉइल चुकीचं आहे. लँड होल्डिंग हॅज अ इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नाही. जर का एखादी जमीन 0.4 हेक्टरपेक्षा कमी असेल तर तिथे तुम्हाला फार्म बिल्डिंग किंवा फार्म कन्स्ट्रक्शनसाठी परमिशन दिली जात
नाही. क्लिअर. अँड लास्ट क्वेश्चन आहे आजचा. ए ओज बी रुपीज 1 लाख. हा, एने काय केलं, सुरुवातीला बीला 1 लाख रुपये दिला असं म्हणत आहे. बघा व्यवस्थित, स्टॅम्प ड्युटीचा प्रॉब्लेम आहे. ए सेल्स प्रॉपर्टी टू बी. नंतर मग काय केलं, एने काय केलं, ते परत देणं होणार नाही म्हणून बीला त्याची प्रॉपर्टी सेल केली. आणि ती प्रॉपर्टी सेल करताना ती त्याने ए सेल प्रॉपर्टी बी अँड कन्सिडरेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. आणि ही जी प्रॉपर्टी त्याने सेल केली ती त्याने 1,25,000 रुपयाची जी प्रॉपर्टी आहे ती केली फॉर द रिपेमेंट ऑफ डेबिटेड स्टॅम्प पेएबल ऑन रजिस्टर ऑफ सेल डीड इज ऑन. बघा म्हणजे काय, ऑलरेडी एने काय केलं होतं, बीला 1 लाख रुपये दिले होते. आता त्याला फक्त 25,000 रुपये देणे बाकी आहे. तो काय करेल, 25,000 त्याला देईल आणि 1,25,000ची टोटल स्टॅम्प ड्युटी बनवून घेईल. टोटल स्टॅम्प ड्युटी कितीवर बनेल, 1,25,000वर. म्हणजे याच्या 6+1 7% जे काय असेल नसेल ते, ओके, तेवढ्या याचं स्टॅम्प ड्युटी त्याला पे करावं लागेल. आणि त्या पर्टिक्युलर केसवर तो 1,25,000, कारण की 1 लाख ऑलरेडी दिलाय, त्याची प्रॉपर्टीची व्हॅल्यू 25,000 आहे. म्हणजे उरलेले 25,000 तो नंतर देईल आणि टोटल 1,25,000वर तो स्टॅम्प ड्युटी पे करेल. एवढं सिंपल आहे. त्यामुळे याचं ऑप्शन ए जे आहे मित्रांनो, हे करेक्ट ऑप्शन आहे. 1,25,000 या पर्टिक्युलर व्हॅल्यूवर तो व्यक्ती स्टॅम्प ड्युटी पे करेल. क्लिअर. एकदम सिंपल क्वेश्चन होते. चला मग आजच्यासाठी थांबूया. धन्यवाद.